सकाळचे 8 वाजतायत. पनवेल स्टेशन. ऑफिस, कॉलेज, रोजचा प्रवास, सगळं नेहमीसारखं. पण या लोकलमध्ये काहीतरी भयानक घडणार होतं. 18 वर्षांची श्वेता, सिव्हिल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी, मैत्रिणीसोबत कॉलेजला निघालेली. पनवेलहून CSMTची लोकल, महिलांचा डबा, दरवाजाजवळ उभ्या. आणि गाडी सुटते तेवढ्यात एक पुरुष महिलांच्या डब्यात शिरतो. महिलांचा डबा आणि समोर उभा 50 ते 55 वर्षांचा पुरुष. महिलांनी जाब विचारला, खाली उतरा, हा महिलांचा डबा आहे. पण तो ऐकायला तयार नव्हता. वाद वाढला, आवाज चढले, लोकल वेग पकडते आणि अचानक क्षणात सगळं संपलं. त्या व्यक्तीने मागून जोरात धक्का दिला. श्वेता थेट चालत्या ट्रेनमधून बाहेर रेल्वे रुळांवर फेकली गेली. डोकं, कंबर, हात, पाय, सगळीकडे गंभीर जखमा. वेदनेतही श्वेताने हार मानली नाही. मदतीसाठी हाक मारली, वडिलांना फोन केला. एका अनोळखी महिलेने माणुसकी दाखवली. स्कूटीवर बसून सुरक्षित ठिकाणी नेलं. दरम्यान तो आरोपी पळायचा प्रयत्न करतो. पण महिलांचा आरडाओरडा, सहप्रवाशांची धाव. खांदेश्वर स्टेशनवर तो पकडला जातो. नाव शेख अख्तर नवाज. खुनाचा प्रयत्न, 3 दिवसांची पोलीस कोठडी. आज श्वेता MGM रुग्णालयात आहे. प्रकृती स्थिर, पण मानसिक धक्का खोल. सकाळची गर्दी, महिलांचा डबा, तरीही असा हल्ला? प्रश्न एकच आहे, उद्या लोकलमध्ये चढणारी पुढची श्वेता सुरक्षित असेल का?